न्यूज में आपका स्वागत है। मैं हूं निशा सरोज। आई नजर डालते हैं आज की कुछ खास खबरों पर। विधानसभा चुनाव के मद्देनजर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे का वसई विरार में दौरा। बहुत जल्द ही पालघर जिले में विधानसभा चुनाव होने वाले हैं, जिसके चलते सभी राजनीतिक पार्टियों के आला कमान अपनी अपनी पार्टियों के मजबूत करने के लिए जिले का दौरा कर रहे हैं। सर, आपका नाम? सर, आज जो उद्धव साहब आ रहे हैं, तो क्या आपको लगता है किस लिए आ रहे हैं? उद्धव जी अभी देखो, अभी हमारे उम्मीदवार को डिक्लेयर कर दिए उन्होंने, लेकिन लोगों का कहना है कि उद्धव साहब आएंगे वसई में तो जरा चलते में हमारे कार्यक्रम निर्माण हो जाएगा और सचमुच लगेगा कि शिवसेना का सीट आना चाहिए। और नए टाइम में उद्धव साहब बोले थे मैं अभी वसई पे ध्यान दे दूँगा, इसकी वजह से ऐसे में आज शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे शिवसेना एवं उनसे संयुक्त पार्टियों को मजबूत करने के लिए एवं अपने उम्मीदवार को जनता से जिताने का आह्वान करने के लिए वसई विरार के दौरे पर निकले। जहां उन्होंने जनता को संबोधित भी किया। आणि अगदी अमितजींना सुद्धा खास धन्यवाद देतो, खास धन्यवाद देतो। कारण हा पालघर मतदारसंघ मी हक्काने मागून घेतला आणि मागून घेतला त्याच्यासाठी तो कोणासाठी तर श्रीनिवाससाठी। मग एक चित्र असं निर्माण केलं जातं की श्रीनिवासला फसवला, अरे फसवला असेल तो उभा राहिला असता का बाजूला? तो स्वतःहून आला आणि त्यांनी मला सांगितलं खरं श्रीनिवास मला तुझं कौतुक वाटतं, लहान असल्यामुळे आरोग्य बोलतोय, मला कौतुक वाटतं की या युतीच्या वातावरणामध्ये तू निवडून तर नक्की आलाच असतात, पण स्वतःहून सांगितलं की उद्धवजी मला मी विचार केल्यानंतर मला इथे म्हणजे त्याचं एक वाक्य महत्त्वाचं आहे। त्यांनी मला सांगितलं की मला माझ्या बाबांचं सांगतो, बाबांचं श्रीनिवास तुला पूर्ण ताकदीने शिवसेना तर आहेच, पण आता आपली पूर्ण युती झाल्यानंतर पूर्ण युती काम कर, तुझ्या मागे आम्ही आहोत, काळजी करू नको। तुला जो शब्द दिलाय तो माझा शब्द आजही आहे। आणि मग श्रीनिवासने हे सांगितलं की मला पहिले इथे काम करू द्या आणि मग नंतर माझा विचार पुढे लोकसभेत करा। साहजिकच आहे, ऐन वेळेला मग शोधाशोध करण्यापेक्षा आपल्याकडे उमेदवार आहेतच। गावित साहेबांनी गेले 8 महिने अतिशय चांगलं काम केलेलं आहे। त्याही आधी गावित साहेबांचा विधिमंडळातला अनुभव त्यांच्या सोबत आहे। एक चांगलं काम करणारा माणूस आपल्याकडे असताना केवळ हट्टापाई किंवा हट्टाच ते करायचा आणि उगाच कोणतरी उभा करायचा कशाला? सगळ्या पातळीवर शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष एकत्र आल्यानंतर एकत्र येऊन जर नरेंद्रभाईंना आपल्याला पुन्हा पंतप्रधान करायचे, म्हणजे पंतप्रधान करण्यासाठी शिवसेनेकडनं भारतीय जनता पक्षाकडनं आणि जे काही करता येणं शक्य असेल ते आपण करायला मागे पुढे बघायचं नाही, करायचं म्हणजे करायचं, इथे ठरलं ठरलं। बाया सरपंच आपण मैदानात उतरलो होतो, पण गेल्या 8 महिन्याचा आपला सगळा काळ बघितल्यानंतर आणि एकूणच गेल्या 5 वर्षाचा देशाचा कालखंड पाहिल्यानंतर दोन्ही पक्षांनी असं ठरवलं की जे काही झालं होतं ते झालं, ते दुर्दैवी घटना होती, पण आता त्या मतभेदाला मुठपाती देऊन आपण दोन्ही पक्ष आणि महायुतीचे आपले मित्र पक्ष ते पुन्हा एकदा नव्या जोमाने नव्या ताकदीने एकत्र आलेलो। आणि त्या निवडणुकीतही आपण पाहिलं असतात की अनेक जणांनी आपल्याला आपल्या दुहीचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला। त्यांना असं वाटलं होतं की आता आपली इथे काही खरं नाही आहे, हे दोन पक्ष हिंदुत्ववादी पक्ष भांडतायत, त्या भांडण्यामध्ये आपण आपली पोळी भाजून घेऊया। पण आम्ही एवढे काही कपालकरांचे नाहीत। शिवरायाचे मर्द मावळे म्हटल्यानंतर आम्ही गुंडागर्दीच्या विरोधात आहोत आणि होतो राहणारच। विशेष म्हणजे वसईमध्ये जी काही गुंडागर्दी आपण अनुभवत आलेला आहात, ही खरी माझी जाहीर सभा नाही, जाहीर सभेला मी नंतर पुन्हा येणार आहे। आज फक्त ही सुरुवात आहे, अजूनही आपण उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाहीये आणि ज्या चौकात मी तुमच्याशी संवाद साधतोय तिथे बघणारी सगळी संख्या बघितली, उमेदवारी अर्ज भरताना किती प्रचंड प्रमाणावर कल्पना आहे।
आणि एक असं म्हटलं जातं की गावित साहेबांचा आज युतीतर्फे भरला गेला आणि त्यांनी शक्ती प्रदर्शन केलं. शक्ती प्रदर्शन आहेच, अहो प्रदर्शन करायला पहिली शक्ती असावी लागते, तर त्याचं प्रदर्शन होतं. आमच्याकडे शक्ती आहेत आणि या सगळ्या शक्ती एकत्र आल्यानंतर मी मुद्दामून वसईत पुन्हा काय कोणी गुंडागर्दी करत असेल तर ही गुंडागर्दी प्रत्येक गल्ली बोळा कामी युतीचे कार्यकर्ते आणि सरकार म्हणून मोडून काढण्याशिवाय राहणार नाही हे वचन. वसई विरार से यूसुफ अली के साथ रफीक मेमन की एक रिपोर्ट.